पापी पाकिस्ताननं पहलगाममध्ये जे घडवलं त्यानंतर पाकिस्तान विरोधातला रोष टोकाला पोहोचलाय। बदल्याच्या आगीमध्ये पेटलेल्या असंख्य भारतीय मनांना आता ना पाकिस्तान सोबत क्रिकेटचा खेळ हवाय ना पाकिस्तानांकडनं स्वतःचं मनोरंजन करून घेण्याची इच्छा आहे। क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये पाकिस्तान विरोधात कशी लाट आली आहे बघूयात याच विषयीचा हा रिपोर्ट। आता नको क्रिकेटचा मौका, फक्त पाकड्यांना ठोका। पहलगाम नंतर संतापलेल्या भारतीयांची बहिष्काराचीच भूमिका। पाकचे क्रिकेटरही नको, पाकचे एंटरटेनरही नको। पहलगाम मधल्या पापानंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानांविरोधात भारतात उसळलेली संतापाची लाट तीव्र होतीये आणि अशातच भारत पाक क्रिकेट मॅच खेळण्यावरून सुद्धा विरोधाचीच भूमिका जोरदार समोर येते। भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सुद्धा यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे, तर बीसीसीआयने सुद्धा याचे संकेत दिलेत। पहलगाम में जो घटना घटी है उसको देखते हुए पूरे देश का स्तर जो है तो क्रिकेट को लेकर क्योंकि हर रिश्ता जो है पाकिस्तान के साथ अब लगभग तोड़ी जा रही है, चाहे वीज़ा के मामले में हो चाहे और चीज़ को रिश्ता तोड़ना भी चाहिए, 100% तोड़ना चाहिए। स्ट्रिक्ट एक्शन लेना ज़रूरी है, ये कोई मजाक नहीं है यार, हर साल ऐसे होता रहता है। देखिए इस मामले में ऑलरेडी हम बायलैटरल सीरीज जो है पाकिस्तान के साथ नहीं खेलते हैं, जो 25 सीरीज हम नहीं खेल रहे हैं। और इस मामले में जो सरकार नीति बनाएगी हम सरकार की नीति के साथ, तो सरकार जो तय करेगी। सरकार ने अभी अपने बायलैटरल्स की परमिशन नहीं दी तो हम लोग नहीं खेलें, वहाँ पे तो सरकार जो नीति बनाएगी, सरकार जो कहेगी हम उसी हिसाब से जाएंगे। खेळ मग तो क्रिकेट असो किंवा दुसरा कुठलाही खेळ असो किंवा कुठल्याही प्रकारचे पाकिस्तान सोबत कॉन्टॅक्ट असो ते आपण स्टॉप केलेच पाहिजे। ते यासाठी कारण फक्त आर्थिक हित आहे म्हणून जे आहे भारतानं पाकिस्तान सोबत न्यूट्रल व्हेन्यू मध्ये खेळणं किंवा आयसीसी ची इव्हेंट आहे म्हणून त्यांच्यासोबत खेळणं, तो खेळ खूप पॉप्युलर आहे म्हणून जे आहे भारतीय आणि पाकिस्तान खेळाडूंमध्ये जे आहे संबंध प्रस्थापित करणं हे पूर्णतः चुकीचं आहे। देशाचं संरक्षण, देशाचं हित हे सर्वतोपरी असलं पाहिजे। आर्थिक हित आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारच्या स्पोर्ट्स ऑर्गनायझेशनचा आर्थिक हित हा सगळ्यात शेवटचा आस्पेक्ट असला पाहिजे, म्हणून भारत सरकारनं खमकी भूमिका घेतली पाहिजे। भारत पाक सामना म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचं हवं-हवंसं युद्धच, त्यात जितकी मैदानावरची खुन्नस तितकीच खिलाडू वृत्ती सुद्धा। पण पहलगाम मध्ये पाकनं जो घृणास्पद खेळ खेळला त्यानंतर मैदानामध्ये त्यांच्या सोबत खिलाडू वृत्ती कशी आणि का दाखवावी असा प्रश्न असंख्य भारतीयांना पडलाय। क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी पाकिस्तान सोबतचे सर्व क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी केली। आगामी आयसीसी आणि एसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत पाक सामन्यांबाबत अनिश्चितता आहे। बीसीसीआय या संदर्भात आयसीसी कडे दोन्ही देशांना एकाच गटात ठेवू नका अशी मागणी करू शकते। 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही। पहलगाम हल्ल्यानंतर ही भूमिका कठोर होऊ शकते। एकीकडे पाकिस्तान विरोधात क्रिकेटचा खेळ नकोसा वाटतोय, तर दुसरीकडे पाकिस्तानी कलाकारांकडून आमचं मनोरंजनही नको अशी भूमिका देशभक्त भारतीय मांडतात। भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगात पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी होते। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज कडून पाकिस्तानी कलाकार, गायक आणि तंत्रज्ञांवर बहिष्काराचं आवाहन केलं गेलंय। FWICE कडून पाकिस्तानी कलाकारांबाबतच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या अबीर गुलाल सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली गेली आहे। त्याची गाणीही YouTube इंडियावरनं हटवण्यात आली आहेत। अशातच मनसेने पाकिस्तानी कलाकारांना आणि त्यांना काम देणाऱ्या निर्मात्यांना थेट इशारा दिलाय। मला वाटतं सगळेच संबंध आता केंद्र सरकारने ठेवलेत। आमची तर भूमिका पहिल्यापासूनच आहे की महाराष्ट्रात आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, पण ही भूमिका माझ्या मते सर्व भारतातल्या सर्व राज्यांनी घेतली पाहिजे, ही आमची विनंती आहे। क्रिकेट आणि सिनेमा याच्या पलीकडे जाऊन आता पाकिस्तानी युट्यूबर्स विरोधात सुद्धा सोशल मीडियावरती कडवट भूमिका घेतली जाते। त्यांच्यावर बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे। पाकिस्तानी युट्यूबर्सवर भारतीय सैन्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप आहे। त्यांच्या चॅनलवर बंदी घालण्याची मागणी केली जाते। काही पाकिस्तानी युट्यूबर्सने पहलगाम हल्ल्याबाबत खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यानं
रोष वाढलाय. हल्ल्याच्या संदर्भात काही पाकिस्तानी युट्यूबर्सनी वापरलेली भाषा तिरस्कारपूर्ण आणि चिथावणीखोर होती. भारतीय युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कडून पाकिस्तानी चॅनलला फॉलो न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. हालांकि हमने भी ये तय किया था कि हम अभी कश्मीर का वो करेंगे और जिस तरह शूटिंग के दौरान हमको काफ़ी सारी दिक्कतें आती तो हमने ये भी तय किया था कि चलो अभी कश्मीर में शूट करेंगे, पर ये अचानक से हमको वापस एक धक्का मिल गया. खैर अभी तो इन्होंने हमको चुनौती दी है और वापस हम उस चुनौती का हम सामना करेंगे. देशाच्या स्वाभिमानापेक्षा ना कुठला खेळ मोठा आहे, ना कुठली कला, ना कुठला कलाकार. मैदानावर हात मिळवून जर पाकिस्तान पाठीत वार करणार असेल, पडद्यावर मनोरंजन करून जर पाकिस्तानी काश्मीरात रक्तरंजित तमाशा दाखवणार असतील, तर देशप्रेमी भारतीय म्हणून आपल्याला काय मंजूर आहे हे आपल्यालाच ठरवावं लागेल. सरकारलाही त्या दृष्टीनं पावलं उचलावी लागतील, कारण कुठल्याही भावनेपेक्षा देशभावना सर्वोत्तम आहे हे सांगण्याची हीच खरी वेळ आहे. ती दौडून चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.